नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आणि कुठलाही फेस्टिवल असू दे किंवा मग छोटंसं गेट टुगेदर घरच्या घरी असू दे, माझी ती तयारी 2 ते 3 दिवस आधीच तयारी म्हणजे चालू होते, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तर येणारा आहे 31 डिसेंबर आणि सगळ्यांच्याच घरी जरी आपण त्याचं सेलिब्रेट म्हणजे करत नसलो तरी पण सगळ्यांच्या घरी काही ना काहीतरी छोटंसं असं मेनूमध्ये खूप असं स्पेशल काहीतरी बनवलेलं असतं. तर तशा या गोष्टींचीच तयारी मी आजच्या व्लॉगमधनं या मील प्रिपरेशनच्या व्लॉगमधनं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर इथे बघा, सर्वात आधी मी पाणी गरम करायला ठेवते, कारण मला पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि एका साईडला मला त्याच्यामध्ये सोयाबीन भिजत घालायचं. तर इथे मी फ्रीजमधनं आपली बीट काढून घेतले, कारण बीट बरेच दिवस म्हणजे लास्ट वीकमध्ये मी आणलेले आणि त्याचा काहीच उपयोग मी केलेला नाही आहे. तर ते बीट आणि थोडी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला. तर ते दोन्ही फ्रीजमधनं बाहेर काढून घेतलं. फ्रीजमधल्या काही खूप जास्त अशाच्या वस्तू मला आज वापरण्यात येणार नाही आहेत, त्याच्यामुळे ज्या लागणार होत्या सर्वात आधी त्या मी बाहेर काढून घेतल्या. बीटचं देठ आणि जी खालची बाजू असते मुळाकडची, तर दोन्ही साईडला मी कट देते आणि ते तसेच आपण बॉईल करायला ठेवणार आहोत. बघा, तर इथे पाणी आपलं गरम झालंय. तर थोडंसं असं मल्टीटास्किंग करायचं, म्हणजे इथे एक काम चालू असेल तर ते बघता बघता आपली दुसरी कामं पण होऊ शकतात. तर बघा, इथे पाणी गरम करायला ठेवलेलं, इथे ही साईड बाय दुसरी कामं पण माझी चालू होती. बघा, तर आता काय करायचं, आपण बीट मी शिजायला ठेवणार आहे म्हणजे कुकरला. त्याचबरोबर मी बटाटे पण बॉईल करून घेणार आहे. मी 3 छोटे पण नाही म्हणता येणार, अगदी मोठे पण नाही. पाणी गरम झालंय माझं आणि जेव्हा कधी मी असं एखादं पाणी वगैरे जेव्हा उतरते गॅसवरनं, तेव्हा पहिलं ते खाली टेकवते आणि नंतरच आपल्याला कुठल्या भांड्यामध्ये ओतायचं ना ती मी ओतते. बरेच जण मला विचारतात की ही तुझी सवय कुठली आहे. तर ही सवय माझ्या आईनेच मला लावली की गरम पदार्थ किंवा कुठलाही एखादा पदार्थ असेल तो डायरेक्ट उतरून आपण खायला किंवा असं ओतायचं नाही. तो पहिला नेहमी खाली टेकवायचा आणि नंतरच मग आपण तो कुठे आपल्याला वापरायचा तिथे वापरायचा. तर जे पाणी गरम झालेलं त्याच्यात मी सोयाबीन टाकलेत, म्हणजे सोयाबीन आपले लवकर शिजले म्हणजे त्याच्यामध्ये फुलून छान असे येतील. एक 10 मिनिटात ते छान असे फुलले जातील. आणि त्याच टोपामध्ये बघा, मी इथे बटाटे उकडत घालायला ठेवले, म्हणजे एकाच वेळेस मी माझी ही 3 कामं झालेली आहेत. आता कुकर ठेवून घेते. कुकरमध्ये खाली पाणी टाकलंय मी, त्याच्यामध्ये जसं मी नेहमीचं लिंबू टाकते तसं एक लिंबाचा तुकडा टाकलाय, म्हणजे आपलं कुकर काळं होणार नाही. याच्यामध्ये बऱ्याच वेळेस सायट्रिक ॲसिड वगैरे मिळतं, माझ्याकडे पण आहे, पण मी सायट्रिक ॲसिड नाही वापरत. माझ्याकडे आणलेलं आहे 2 पॅकेट, पण मी ते नाही वापरत. मी असं लिंबूच वापरते. याच्यापेक्षा कुठली अजून तुमच्याकडे माझ्यासाठी काही टिप असेल या बाबतीत तर मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे ती पण मी इम्प्लिमेंट करेन येणाऱ्या व्लॉगमधनं. किंवा माझ्या रोजच्या या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मला कुकरमध्ये तर टाकावंच लागतं, कारण बऱ्याच वेळा मी असे डब्बेच ठेवते कुकरमध्ये. असं डायरेक्ट बऱ्याच वेळा शिजवलं जात नाही. फार कमी वेळेस असं होतं की राईस वगैरे एखादा असेल तरच होतं, नाहीतर नाही. शेंगदाण्याचा कूट माझा संपलेला, तर आज मील प्लॅनिंग आहे तर म्हटलं चला आपण तो पण करून घेऊ. कारण जेव्हा भाजीमध्ये आमच्याकडे खोबरं नसतं तेव्हा मग दाण्याचा कूट टाकला तर मग भाजीचा वापर होऊन जातो. मिरच्या पण आणलेल्या, मिरच्यांची याची मला ना कोशिंबीर करायची होती, किंवा मग तुमच्याबरोबर एक थोडी वेगळी अशी एक रेसिपी माझ्या डोक्यात होती, ती शेअर करायची होती, पण तो काय मला म्हणजे काय बोलतात ना, वेळच भेटला नाही करायला. तर म्हटलं चला आपण हे स्टार्टरसाठी म्हणा किंवा असा पकोडा, मिरची पकोडा खायला खूप चांगला लागतो, म्हणून मग तो बनवणार आहे. तर त्याचं पण तयारी करून ठेवणार आहे. त्याच्यासाठी तो फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवलेली मी मिरची. आता आपल्याला सोयाबीनचे तुम्ही कबाब म्हणू शकता किंवा कटलेट म्हणू शकता किंवा बॉल्स म्हणू शकता, असं वेगवेगळे नावं तुम्ही देऊ शकता. तुम्ही त्याला जसा आकार देईल तशा पद्धतीने त्याची नावं होतात. तर फ्रीजमधनं 1 गाजर घेतलं मी. 1 गाजर भरपूर होईल, कारण मी काही खूप जास्त सोयाबीन भिजत घातलेले नाही आहेत आणि त्याच्यामध्ये आपण 3च बटाटे टाकणार आहोत, त्याच्यामुळे खूप जास्त असे होणार नाही. एक 10-12 कटलेट होतील जर तुम्ही मोठ्या साईजचे केले तर, नाहीतर मग अगदी छोटे छोटे केले तर मग 15-20 तर आरामात होतील. तर इथे याच्यासाठी लागणारं साहित्य जे कबाबसाठी आहे त्याची आपण तयारी करून घेणार आहोत. बघा, कोथिंबीर आणि गाजर असं दोन्ही आपल्याला घ्यायचं आहे. गाजराची एक टिप सांगते, जी आपल्याला आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनीच दिलेली, की त्यांचं असं म्हणणं होतं की गाजराचं जे वरचं जे टोक असतं, म्हणजे जो मुळाकडचा भाग असतो, तो पण जर तू कापून स्टोअर करून ठेवशील तर ते जास्त दिवस टिकतं.
आता मला असं वाटतं की बरोबर आहे ती गोष्ट, कारण जेव्हा आपण ते मुळासकट ठेवतो ना तर त्याला कोंब अजून जसं आपण थंडाव्यात ठेवतो फ्रीजमध्ये, त्याच्यामुळे त्याला कोंब जास्त फुटले जातात आणि मग ते खूप असं जून होऊन जातं. त्याच्यापेक्षा जर आपण ते कापून ठेवलं तर ते युजफुल होईल. ही टिप त्यांनी लक्षात आणून दिली, तर खरंच थँक्यू सो मच. आणि ही मी म्हणजे माझ्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पण शेअर करते आणि मी येणाऱ्या व्लॉगमधनं ना ते तशाच पद्धतीने स्टोअर करेन तेव्हा तुम्हाला दाखवेन, म्हणजे आपल्याला कळेल. म्हणजे मी नंतर तुम्हाला परत 8 दिवसांनी दाखवेन की आपली गाजरं कशी राहिली आहेत ते. तर इथे बघा हे गाजर किसून घेतलं. जी मोठी माझ्याकडे किसणी आहे ना, जी उभीवाली, ती मला वापरायची असते, पण खूप असं जास्त माझ्याकडे किसायला कधी नसतं ना, तेव्हा मी असंच वापरते छोटी. नाहीतर मग भरपूर असतं तेव्हा गाजरचा हलवा वगैरे बनवते ना, तेव्हा त्या मोठ्या उभ्या किसणीमध्ये करते. आता एका साईडला आपलं शिट्यांमध्ये बीट आणि जे आपण बटाटे ठेवलेले ते बॉईल झालेले आहेत आणि एका साईडला शेंगदाणे ठेवलेले ते पण आता थंड व्हायला मी ठेवून दिलेत. कारण सर्वात आधी मला कुकर म्हणण्यापेक्षा मिक्सर लावायचं आहे. तर मिक्सरमध्ये मी पहिले जे आपले दाणे घेतलेले म्हणजे शेंगदाणे भाजून घेतलेले त्याचा कूट करून घेणार आहे. कारण मग जर ओलं झालं तर मग परत मिक्सरमध्ये आपल्याला दाण्याचं कूट करता येणार नाही. आणि यावेळेस ना थोडेसे दाणे मी थोडे जास्त असे करपवले नाही म्हणताय ना, जास्त असे भाजले गेले आणि थोडेसे मी सालासकट ठेवलेले. त्याच्यामुळे त्याचा कलर आहे जो आहे ना अगदी डार्क आलाय बघा, ब्राऊन कलरचा. नाहीतर शक्यतो आपल्याला थोडासा ऑफ व्हाईट असा कलर वाटतो. आणि ना यातली मी थोडीशी बघा काढून ठेवणार आहे, कारण याच्यानेच आपल्याला मिरचीचं सारण तयार करायचं आहे. म्हणजे जे स्टफिंग आहे मिरची पकोडाचं ते तयार करून ठेवायचं. तर एवढं काही जास्त असं लागणार नाही, कारण आपण याच्यामध्ये ओलं खोबरं पण वापरणार आहोत. त्याच्यामुळे थोडंसं ठेवलं आहे, 1 चमचा, आणि बाकी जे होतं ते मी माझ्या त्या बरणीत ठेवून भरून ठेवलेलं आहे. आता याच कुकरच्या भांड्यामध्ये मी काही परत धुवून घेणार नाही. त्याच्यामध्येच मी आपले जे सोयाबीन भिजत घातलेले ते वॉश करून घेतले. म्हणजे 2 पाण्यातनं मी वॉश केले आणि ते छानपैकी त्याला असं दाबून आपण ना याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचा चुरा करून घेणार आहोत पूर्ण, म्हणजेच बारीक करून घेणार आहोत. जर तुम्ही ते सोयाबीनचे वेगळे बारीक येतात ते पण वापरले तरी चालतील, पण ते पण तुम्हाला मिक्सरला फिरवूनच घ्यावे लागतात. तर त्याच्यापेक्षा तुम्ही जर असे मोठेच डायरेक्ट मिक्सरला लावले भिजत घालून ना, तर त्याचा जो चुरा होतो किंवा जो बारीक होतो ना तो अगदी छान त्याचा कीस होतो. म्हणजे अगदी खूप मऊसूत असा होतो आणि खूप असं जास्त असं जाडसर पण वाटत नाही. आणि अशा पद्धतीचं असेल ना मग तुम्ही याच्यामधनं बऱ्याचशा गोष्टी म्हणजे जसं आपण खिमा करतो तसा हा वेज खिमा पण तयार होऊ शकतो. तर आता जे आपण गाजर घेतलेलं ते आणि कोथिंबीर याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. मी जे 3 बटाटे घेतलेले ते तिन्ही बटाटे मी याच्यामध्ये किसून घेतलेले आहेत. किसून घेतलं तर ते अगदी बारीक असे होतं, त्याची पेस्ट खूप चांगली अशी होते आणि कबाब फुटत नाही. याच्यामध्ये मी मीठ टाकलंय, धणाजिरा पावडर टाकलेली आहे, थोडेसे मिक्स हर्ब्स टाकलेले आहेत आणि याच्यामध्ये तिखटासाठी आपण काय करणार आहोत ना, चिली फ्लेक्स ॲड करणार आहोत. मी याच्यामध्ये कुठलाही मसाला वगैरे ॲड करणार नाही. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही याच्यामध्ये लाल मिरची पावडर वगैरे टाकू शकता, पण हे असेच चांगले लागतात. आता याच्यामध्ये 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर ॲड करणार आहे आणि छान मिक्स करून आता आपण याचे ना कबाब करून घ्यायचे. याच्यामध्ये जेव्हा आपण मीठ टाकतो ना तेव्हा त्याला अजून थोडंसं ओलावा येतो, कारण खिम्यामध्ये ऑलरेडी थोडंसं मॉइश्चर असतंच, त्याच्यामुळे तो अजून थोडा ओला होत जातो. म्हणून तुम्ही जास्त कॉर्नफ्लॉवर ॲड करू नका, कारण कॉर्नफ्लॉवर पण जास्त टाकलं तरी पण ते खूप चिकट होत जातात. तर त्याच्यापेक्षा तुम्ही ब्रेड क्रम्स वगैरे तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही ब्रेड क्रम्स पण वापरू शकता. मी सुरुवातीला विचार केलेला की या काचेच्या डब्यातच ठेवते, पण याच्यात पुरणार नव्हतं, म्हणून मग मला परत डबल काम लागलं. म्हणून मग मी परत स्टीलचा डब्बा हा घेतला आणि याच्यामध्ये खाली बटर पेपर टाकते, कारण हे थोडेसे ना ओलसर आहेत, अजून खूप असे जास्त कडक झालेले नाही आहेत. जेव्हा आपण हे फ्रीजमध्ये ठेवू ना तेव्हा ते छान व्यवस्थित कडक राहतील आणि 8 दिवस हे आरामात राहतात. जर तुम्ही याला कॉर्नफ्लॉवरमध्ये डीप करून मग ब्रेड क्रममध्ये घोळवले, परत कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळवून परत तुम्ही ब्रेड क्रममध्ये घोळवले आणि मग ते डीप फ्रीज केले ना तर हे आरामात राहतात, 15-20 दिवस तर आरामात राहतात. पण कधीतरी आपल्याला असं वाटतं ना की काहीतरी आहे, म्हणजे एक छोटंसं गेट टुगेदर घरच्या घरी करायचं आहे, पण जेवणाचा मेनूशिवाय म्हणजे कुठलंच सेलिब्रेशन ना हे जेवणाशिवाय इनकम्प्लीट आहे. म्हणजे असं वेगवेगळ्या काहीतरी मेनूशिवाय इनकम्प्लीट असतं. तर असे काहीतरी पदार्थ आपल्याला करायचे असतात
म्हणून म्हटलं चला 31 पण आहे आणि संडे पण आला आणायचे, तर आपण मील प्लॅनिंगमध्ये अशा काही काही गोष्टी करता येतील ज्या आपण आधी करून ठेवू शकतो आणि त्याचा उपयोग आपल्याला नंतरसाठी होईल, म्हणून मी आज या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्यात बघा. आता हे सोयाबीनचे कबाब किंवा कटलेट जे काही तुम्ही म्हणाल, हे तुम्ही ग्रिल पण करू शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता. कुठल्याही पद्धतीने तुम्ही करून हे खाऊ शकता आणि त्याची टेस्ट अगदी म्हणजे अगदी खूप सुंदर अशी लागते. म्हणजे सुंदरच माझ्यासाठी शब्द आहे बघा खूप. आणि बघून बघा अगदी छान दिसत आहेत बघा. आणि खाली आणि वरती असे मी दोन्हीकडे ते ठेवलेत आणि मध्ये बटर पेपर टाकल्यामुळे ना ते एकमेकांना चिटकणार नाही आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी जाऊ नये, कारण बऱ्याच वेळा ना वरती झाकणाला पाणी सुटतं कधी कधी फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा. आणि आता ऑलरेडी बऱ्यापैकी थंडावा आहे आणि फ्रीजमध्ये अजून थंडावा असल्यामुळे त्याला कधी कधी पाणी सुटतं, तर ते पाणी सुटू नये म्हणून मी वरती पेपर लावून घेतलाय. आता आपण करूया मिरचीची तयारी. तर मिरची पण साधी सिंपल आहे. याच्यामध्ये मी टाकलाय दाण्याचा कूट टाकलेला आहे, खोबरं टाकलेलं आहे, याच्यामध्ये मी थोडासा ओवा टाकणार आहे, थोडीशी कोथिंबीर आहे, थोडासा लाल मिरची पावडर टाकलेली आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे, थोडीसा हिंग टाकणार आहे. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल आवडत असेल तर तुम्ही धणा जिरा पावडर थोडीशी याच्यामध्ये टाकली तरी चालेल. आणि थोडासा लिंबाचा रस पिळायचा, म्हणजे थोडंसं आंबट तिखट चव खूप चांगली बॅलन्स होते. म्हणजे कुठल्याही पदार्थामध्ये जेव्हा तिखट असेल तेव्हा तुम्ही आंबट टाकलं तर ती चव अगदी बॅलन्स होऊन जाते. त्याच्यासाठी थोडासा लिंबाचा रस टाकलाय. सगळं एकत्र मिक्स करून घेतलं आणि ज्या आपण मिरच्या घेतलेल्या त्याच्यामध्ये हे भरून घ्यायचं. मिरच्या भरताना त्याला पूर्णपणे अगदी चिरायचं नाही आहे, थोडंसं वरपासून जर तुम्ही घेतलात तर खालपर्यंत खेचत घ्यायचं आणि जेवढं ओपन होईल ना तेवढीच ती ओपन करायला द्यायची. खूप अगदी जास्त ओपन करायला जायची नाही, तर ना मिरचीचं जे तोंड आहे म्हणजे जी मिरची आपण कापली आहे ना ती पूर्ण तुटून जाईल. तर अशा पद्धतीने बघा मी तेवढीच कापली, खूप जास्त अशी कापली नाही आहे बघा. जेवढं मला जेवढं पाहिजे टोन म्हणजे ज्याच्यामध्ये आपण भरू शकतो ना तेवढंच ओपन करून ठेवलेलं आहे. आणि आज हे 2-3 प्रकार मी जे तुमच्याबरोबर दाखवलेत ना ते तुम्ही तुमच्या घरच्या कुठल्याही पार्टीसाठी किंवा तुम्हाला घरी काहीतरी रोज असं एक संडेसाठी काही स्पेशल मेनू बनवायचा असेल त्याच्यासाठी अशी तुम्ही तयारी करून ठेवलात ना तर तुमची बराचसा वेळ देखील वाचेल आणि तुमचं जेवण किंवा लंच म्हणा किंवा डिनर म्हणा अगदी झटपट तयार होईल. तुम्ही मिरचीचे पकोडे म्हणा किंवा हे बऱ्याच वेळा काही गरम गरम जेव्हा असतं ना खाल्लं जातं, भरपूर पावसात तर खूप खाल्लं जातात. मिरचीचे वडे म्हणा, मिरचीचे पकोडे म्हणा, मिरचीची भजी म्हणा, असं वेगवेगळं आपण मिरचीचं करतो. तर ही पण तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय अशा दोन्ही पद्धतीने करू शकतो. पण जेव्हा असं काही आपल्याला स्टार्टर म्हणून वगैरे काही खायचं असतं तर तुम्ही असं काही डीप फ्राय बेसनमध्ये जर मिक्स केलं आणि फ्राय केलं की मग झालं. तर इथे मी या ना मोठा डबा विचार करत होती की कुठल्या डब्यात या राहतील एवढ्या लांब, पण जो माझ्याकडे हा मोठा डब्बा आहे ना तो अगदी छान राहिला आणि याच्यातनं मिरची अगदी छान उभ्या राहिल्या बघा, मस्तपैकी राहिल्या. आणि या फ्रीजमध्ये आरामात राहतात, 10 दिवस तर आरामात राहतात, त्याला काही होत नाही. पण एवढंच आहे की मी खूप जास्त दिवस ठेवत नाही, 4-5 दिवसात मी सगळं संपवते. इथे मी दही घेतलंय आणि थोडंसं घट्टसर दही घेतलंय मी, अगदी पातळ असं दही घेतलेलं नाहीये. तुम्हाला जर असं चक्का जसा असतो ना दह्याचा तसं दही मिळालं तर अतिउत्तम, जर नाही मिळालं तसं तर असं जेवढं तुम्हाला घट्ट दही घेता येईल तेवढं घट्ट दही घ्या. याच्यामध्ये मी हळद टाकलंय, मिरची पावडर टाकलेली आहे, त्याचबरोबर कसुरी मेथी, त्याच्यानंतर याच्यामध्ये चाट मसाला, त्याच्यानंतर काळी मिरी पावडर, त्याच्यानंतर धणा जिरा पावडर आणि थोडंसं मीठ टाकलंय. याच्यामध्ये तुम्हाला जर पाहिजे असेल तर थोडंसं बेसन ॲड करू शकता आणि थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. ॲक्च्युली काय होतं मिठामुळे आणि चाट मसाल्यामुळे याला थोडंसं पाणी जास्त सुटतं, त्याच्यामुळे तुम्ही जेवढं दही घट्ट घ्याल तेवढं चांगलं होईल. तर आता मॅरिनेशन करायचं पनीर टिक्कासाठी. तर याच्यासाठी ज्या भाज्या लागतात म्हणजे जसं शिमला मिरची आहे, टमॅटो आहे, कांदा आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही घेऊ शकता, कॉर्न घेऊ शकता. त्याच्यानंतर हे जे शिमला मिरची आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात, येल्लो आहे, रेड आहे, अशा प्रकारचे पण तुम्ही घेऊ शकता. आणि जर तुम्हाला जास्त दिवस ठेवायचं असेल, स्टोअर करायचं असेल 4-5 दिवसासाठी तर तुम्ही टमॅटो त्याच्यामध्ये वापरू नका. मी आता 2 दिवसातच हे यूज करणार आहे त्याच्यामुळे म्हणून मी याच्यामध्ये टमॅटो टाकलाय आणि टमॅटोचा आंबटपणा थोडासा जास्त त्याच्यात मुरला पण जातो, म्हणून मग मी या ज्या बिया आहेत ना त्या काढून घेतल्यात आणि जो खालचा भाग आहे टमॅटोचा तेवढाच आपण घेणार आहोत. आणि या सगळे पदार्थ म्हणजे जसा कांदा, शिमला मिरची आणि टमॅटो या 3च गोष्टी मी घेतल्यात आणि पनीर, असे 4 गोष्टी आपण या पनीर टिक्क्यासाठी करणार आहोत.
आणि याच्यासाठी तुम्ही तुमच्याकडे ज्या स्टिक येतात घरात अवेलेबल नसतील तर बाहेर ते इझिली अवेलेबल आहेत. 20 ते 30 रुपयाला ते पॅकेट मिळतं, अगदी इझिली मिळतं. तर ते तुम्ही स्टिकमध्ये सगळं लावून एकत्र सगळं म्हणजे एक शिमला मिरचीचा तुकडा, एक टमॅटोचा तुकडा, एक पनीरचा, मग परत एक शिमला मिरची, परत एक कांदा, असं व्यवस्थित सगळं लावून छान असं रोस्ट करू शकता. किंवा ओव्हन असेल, OTG असेल त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा एअर फ्रायरमध्ये छान असं मस्त असं होतं आणि याला वेळ लागणार नाही. आणि जेवढं ते छान असं मुरलं जाईल ना तेवढं ते अजून टेस्टला खूप चांगलं लागतं. याच्यामध्ये जर तुमच्याकडे तंदुरी मसाला वगैरे काही असेल किंवा जे आपलं चिकनसाठी जे मसाले मिळतात ड्राय मसाले ते जर तुम्ही याच्यामध्ये ॲड केले तर त्याने कलर पण खूप चांगला येतो आणि टेस्ट पण खूप चांगली येते. मी आता याच्यामध्ये कुठलेच मसाले ॲड केलेले नाही आहेत आणि मी बेसन पण ॲड केलेलं नाही आहे. जर मला वाटलंच तर मी नंतर ॲड करते, म्हणजे जेव्हा मला फ्राय करायचं असतं तेव्हा. तर आता हे 2 दिवस ठेवायचे म्हणून मी याच्यामध्ये बेसन ॲड केलेलं नाही. पण तुम्ही बेसन ॲड केलं आणि तिथल्या तिथे केलं तरी चालेल. आणि दही माझं बऱ्यापैकी घट्ट होतं, त्याच्यामुळे मला असं वाटतं याला खूप जास्त असं पाणी सुटणार नाही आहे आणि मी अगदी इझिली हे छान मॅरिनेट करून ठेवू शकते. तर मी ना सगळं एकत्र मिक्स करत नाही, कारण त्याच्यामध्ये काय होतं सगळे पदार्थ ना म्हणजे आपला टमॅटो, शिमला मिरची हे सगळं तर व्यवस्थित राहील, पण पनीर ना कधी कधी कुस्करलं जातं. त्याच्यामुळे ना सगळे पदार्थ मी वेगवेगळे असे मॅरिनेट करून ठेवणार आहे. बघा सगळं झालं. आता मी कांदा घेते आणि सर्वात शेवटी मी पनीर मिक्स करणार आहे त्याच्यामध्ये, कारण भाज्यांना काही खूप जास्त लागत नाही. फक्त व्यवस्थित जर पनीरला लागलं तर त्याची की टेस्ट खूप चांगली येईल, म्हणून मग पनीर सर्वात शेवटी ठेवलं. आणि पनीरचे जर तुम्ही काप म्हणाल ना तर बघा मी अगदी छोटे पण नाही केलेत आणि अगदी मोठे पण नाही. जरी तुम्ही छोटे करा किंवा मोठे करा, फक्त तुम्ही ना ते थोडेसे जाड ठेवा, म्हणजे जेवढे जाड तुम्ही ठेवाल ना तेवढे ते छान लागतील खायला. आणि आपण कसं जर ते स्टिकमध्ये घुसवले जर तर ते तुटले जात नाही. तर बऱ्याच वेळा छोटा जर असेल ना तर आपण तेव्हा घुसवतो तेव्हा ते तुटले जातात दोन्ही साईडने आणि मग ते आपल्याला ग्रिल करता येत नाही. तर अशासाठी ना तेवढे तुम्हाला जाड ठेवता येतील तेवढे जाड ठेवा. आणि याच्यावरती ना मी हे फ्रीजमध्ये स्टोअर करताना परत मी याच्यावर जो ट्रान्सपरंट फॉईल पेपर येतो माझ्याकडे तो मी याच्यावरती लावणार आहे. जर तुम्हाला नसेल लावायचं तर तुम्ही अशाच पद्धतीने स्टोअर करून जरी ठेवलं तरी चालेल, पण पाणी सुटू नये याची मी अजून थोडीशी काळजी घेते आणि वरती थोडंसं रॅप करून ठेवते. कारण जेवढे मेहनत घेऊन आपण हे पदार्थ करतो तेवढेच ते पदार्थ तेवढे दिवस टिकावे यासाठी पण आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागत असते. आणि याच सगळ्या पद्धतीने मी म्हणजे जसं मी बटर पेपर वापरते, काही ठिकाणी मी असा हा जो व्हाईट पेपर आहे जो ट्रान्सपरंट शीट आहे ती वापरते. थोडीशी काळजी घेतली तर पदार्थ पण चांगले टिकतात आणि मग आपल्याला पण ते खाताना मग त्याच्यात कधी असं नको व्हायला की अरे याला खूपच जास्त, जसं तर पनीर टिक्क्याला खूपच जास्त पाणी सुटलं असं होणार नाही. सर्वात शेवटी करणार आहे मी ती बीटची प्युरी करायची. तर बीटमधनं पण बरेचसे ऑप्शन्स आहेत. बीटच्या चपात्या होतील, छान फुलके होतील. आपल्याला गरम गरम भाजी करायची असेल, जर तुम्हाला पनीर टिक्का फ्राय करायचा नसेल किंवा असं जसं मी म्हटलं रोस्ट करायचं नसतील तर तुम्ही त्याची भाजी पण करू शकता. खूप छान भाजी होते. आणि त्याच्याबरोबर अशी पनीरच्या पुऱ्या केल्यात तुम्ही तर ते अगदी वेगळं असं काहीतरी खायला वेगळं असं काहीतरी लागेल. किंवा मग नसेल तरी पण तुम्ही अशी जर पेस्ट केलेली असेल तर ती पटकन कधी चपातीच्या पिठामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे राईस करतो आपण त्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता आणि असं वेगळं काहीतरी इनोव्हेट करू शकता. जसं हे भातामध्ये घातलं आणि याच्यामध्ये जर तुम्ही स्प्रिंग ऑनियन वगैरे टाकला किंवा कॅप्सिकम वगैरे टाकले ना तर त्या गुलाबी कलर रेड कलरमध्ये ना ते ग्रीन कलर अगदी छान दिसतं. किंवा तुम्ही याच्यामध्ये कॉर्न टाका तर अगदी या भाताचा जो कलर आहे ना तो अगदी तुम्ही इमॅजिन करा अगदी किती छान दिसेल बघा. म्हणजे असा लाल म्हणण्यापेक्षा गुलाबी, त्याच्यामध्ये छान असा पिवळा असा कॉर्नचा रंग आणि थोडीशी अशी मध्ये मध्ये हिरवा कलर दिसला तर अगदी छान सुरेख दिसतात. आणि हे माझं शेवटचं काम होतं आजच्या मील प्लॅनिंगमधलं. आजचे हे जे सगळे पदार्थ होते तुमच्यासाठी मी 31st किंवा घरातल्या घरात छोटेसे गेट टुगेदरमध्ये आपण काय तयारी करू शकतो यासाठीचे सगळे पदार्थ मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. याचबरोबर याच्या व्यतिरिक्त तुमच्याबरोबर अजून थोडेसे मिनी समोसाज किंवा मिनी इडलीज असे वेगवेगळे पदार्थ पण शेअर करण्याचा माझा विचार आहे. तर विचार करते तो नेक्स्ट संडेला शूट करून नेक्स्ट मंडेला म्हणजे जवळपास आपला 5 किंवा 6 तारखेचा जो मंडे आहे तेव्हा तुमच्याबरोबर शेअर करायचा विचार आहे माझा. मील प्लॅनिंग म्हटलं ना की या सगळ्या गोष्टी आल्या आणि जरी त्या जास्त वेळ घालवणाऱ्या असल्या आपल्या मधल्या वेळेस
तर त्या तुम्ही अशा वेळ काढून जर केलात ना, तर तुम्हाला येणारा कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम असेल ना घरात, तर आपण छान पद्धतीने सगळं मॅनेज करू शकतो. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला काही बाहेरून विकत आणण्याची गरज नसते. आणि व्हेज म्हटलं ना की आपल्याला असं वाटतं की फारच कमी ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल असतात, तर पण तसं नाहीये. आज मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी दाखवल्या ज्याच्यामध्ये स्टार्टर म्हणून तुम्ही पनीर टिक्का छान असा घरी बनवू शकता. त्याचबरोबर जे आपण सोयाबीनचे कबाब केलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्हेज कटलेट पण करू शकता, जे मी तुम्हाला याच्या आधी पण दाखवलेत. हराभरा कबाब आहेत, जे पण तुम्ही पनीर छानपैकी कुस्करून घ्या, त्याच्यामध्ये थोडासा पालक टाका, त्याचबरोबर कोथिंबीर टाका, मटार टाका, असं सगळं मिक्स करून तुम्ही हराभरा कबाबचा पण छान असं एक स्टार्टर म्हणून ऑप्शन चूज करू शकता. असे वेगवेगळे ना असे बरेच ऑप्शन्स आहेत की जे आपण कटलेटमध्ये, चीज बॉल्स आहेत, त्यानंतर व्हेज बॉल्स जे आहेत नॉर्मल तसे राऊंडमध्ये आतमध्ये स्टफिंगमध्ये करू शकता तुम्ही. चीज पालक कॉर्न समोसा असे काही वेगवेगळे बरेचसे तुम्ही स्टार्टरमध्ये छोट्या छोट्या गोष्टी करू शकता. व्हेजमध्ये पण ना तेवढीच व्हरायटी आहे, जेवढी नॉनव्हेजमध्ये व्हरायटी आहे तेवढीच व्हेजमध्ये पण व्हरायटी आहे. तर या 31st साठी मी जे काही छोटंसं प्रिपरेशन माझं केलंय माझ्या घरच्या घरी ते मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर पालकच्या आपण पुऱ्या करू शकतो, किंवा मग तुम्ही पालक वेगवेगळ्या ग्रेव्हीजमध्ये, वेगवेगळ्या राईसमध्ये असं वापरून छान असं वेगळं काहीतरी क्रिएट करू शकता. आणि मी काय करणार आहे ते तुम्हाला येणाऱ्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते, कारण या सगळ्या गोष्टी केल्यात मी. तर फक्त आता माझी भांडी घासायची राहिली, त्याच्यानंतर मी माझ्या जेवणाची सुरुवात केली. एखाद तासात तुमचं हे सगळं प्रिपरेशन तयार होतं, कारण खूप काही वेळ लागणारा नव्हता आपल्याला. सगळ्या गोष्टी घरातल्याच होत्या, फक्त पनीर बाहेरून घेऊन यावं लागलं. बाकी सगळ्या गोष्टी आपल्या तर घरात अवेलेबल असतात. आणि आपण खरंच जर तुम्ही केलात ना, मनावर घेतलं तर सगळ्या गोष्टी घरात नियोजन करून थोडंसं. आता बघा आपल्याला संडे मिळाला, आता हा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल किंवा मग परवा येईल, जसं मला जमेल एडिट करायला तसं मी तो तुमच्यापर्यंत पोहोचवेन. आणि 31st आधी तर नक्की तुम्हाला तो मिळेल. आणि तुम्ही देखील असं काहीतरी छोटंसं घरी तुमच्या घरी गेट टुगेदरसाठी नक्की बनवू शका. चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुमचं काही सजेशन्स असेल ते देखील मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.